पलूसमध्ये काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली प्रचाराचा जोरदार शुभारंभ. पलूस नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पलूसमध्ये काँग्रेस पक्षाने भव्य शक्तीप्रदर्शन करत उत्स्फूर्त रॅलीचे आयोजन केले. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या भव्य रॅलीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले. संध्याकाळी 5:30 वाजता कुंडलवेश येथून या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रभागी आमदार डॉक्टर विश्वजित कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, माजी उपनगराध्यक्ष विक्रम पाटील तसेच बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य बाजारपेठेतून जल्लोषात आणि विजयाच्या घोषणांनी गजबजलेल्या वातावरणात रॅली पुढे सरकत पलूसच्या ग्रामदैवत श्री चोंडीराज महाराज या मंदिरात दाखल झाली. तेथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले, पलूसचे नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. पलूसमध्ये विकासाची नवी दिशा काँग्रेसच देऊ शकते, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी गटनेते सुहास पुदाले यांनी केले. तसेच पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, सोनाई ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक गणपतराव पुदाले, भगतसिंह इनामदार आणि गिरीश काका गोंदिल यांनीही उपस्थितांना संबोधित करून काँग्रेस उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या जंगी शक्ती प्रदर्शनामुळे पलूस शहरात निवडणूक वातावरण आणखीन तापले आहे.